नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. अहो सोडा ना, कोणी येईल. राधा हळूच त्याच्या मिठीतून बाहेर पडायचा प्रयत्न करत बोलली. पण इंद्राने तिला अजूनच घट्ट मिठीत पकडले. कोणीही येणार नाही आणि आले तरी काय फरक पडतो, मी माझ्या बायकोलाच मिठीत घेत आहे ना. तो घोगऱ्या आवाजात बोलला आणि त्याच्या घोगऱ्या उष्ण आवाजाने तिच्या मानेवर रोमांच उठले. अहो नको ना, ती नकळत लाजत म्हणाली, पण तिच्या गोड निषेधातही लाडीगोडी होती. का मी जवळ आलेलो तुला नाही आवडले? इंद्राने तिच्या कानाशी अलगद कुजबुजत विचारलं. तुम्हाला चांगलंच माहीत आहे, राधाने शहारून ओठ दाबत उत्तर दिले. बरोबर, म्हणूनच तर जास्त मजा येते. इंद्राने तिच्या पोटावरून हात फिरवत ती अजूनच जवळ ओढली. अहो हात सटवा. सोडा ना, मला कॉलेजला जायला उशीर होईल. राधाने हलकासा त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचाच परिणाम उलट झाला. त्याने आता तिला फिरवून सरळ केले आणि अगदी जवळ ओढून घेतले. आता अगदी 1 इंच पण अंतर त्यांच्या ओठात उरले नव्हते आणि तो इंटेन्स नजरेने तिच्या ओठांकडे बघत होता. सोडा ना, त्याचे तिच्या ओठांवर आदळणारे श्वास आणि त्याची ती नजर बघून ती शहारून नजर झुकवून बोलली. सोडतो, पण मला आधी सांग, काल रात्री तू काय स्वप्न पाहिलंस? तो तिच्या ओठांजवळ आपले ओठ नेत पुटपुटला. स्वप्न? मी काहीच नाही पाहिलं, ती आणखी लाजत बोलली. खरं बोल, नाही तर. तो हलके तिच्या ओठांवर ओठ टेकून बोलला. नाहीतर काय? तिने धीर करून नजर वर करत विचारले. नाहीतर हे करणार. इंद्र तिच्या ओठांचे हलकंसं चुंबन घेत बोलला. अहो, तिने एकदम डोळे मोठे करत त्याच्याकडे पाहिले. हो, बरोबर ओळखलंस. आता अजून पुढे जाऊ की सांगतेस? काय स्वप्न पाहिलंस? तो डोळे बारीक करत गोड हसत बोलला. ते काहीही नाही, ते तर फक्त वेडं स्वप्न होतं, ती त्याला चिमटा काढत म्हणाली. हो का? मग मी ते वेडं स्वप्न प्रत्यक्षात आणायला हवं. तो तिच्या गालाजवळ ओठ नेत म्हणाला. अहो आता जाऊ द्या, मला आवरायचे. राधाने शेवटी त्याला हलकंसं बाजूला केलं. ठीक आहे, पण याचा बदला रात्री घेईन. त्याने तिचे ओठ स्वतःच्या ओठात घेतले आणि त्यांना कुरवाळू लागला. त्याचे समाधान झाले तसे तोच बाजूला झाला. राधा लाजून हसली आणि झपाझप आरशासमोर स्वतःला आवरू लागली. इंद्राच्या नजरेतून अजूनही ती सुटली नव्हती. तो तिलाच पाठमोरी बघत होता. तुम्हाला कसे माहीत मी स्वप्न बघितले ते? तिने आरशातून बघत विचारले. तू झोपेत गोड हसून माझे बाळ म्हणत होतीस, तो तिच्या पोटावर विळखा घालत बोलला. त्याचे शब्द ऐकून तिने पटकन लाजून नजर खाली केली आणि त्याने हलकेच पोटावर नक्षीकाम केले. अहो चला, तुम्ही ना मुद्दाम मला अडकवून ठेवता, ती केस क्लचमध्ये अडकवत बोलली. अहो चला, तुम्ही ना मुद्दाम मला अडकवून ठेवता, ती क्लचमध्ये अडकवलेले केस बंद करत बोलली. हो का? मी तुला अडकवतो का तूच माझ्यात अडकतेस? तो तिच्या कानाजवळ अलगद पुटपुटला. अहो काहीही काय बोलता? ती त्याच्या छातीवर हलकासा ठोसा मारत बोलली. बरं, ते जाऊ दे, पण एक सांग, मला सोडून जायला तुला खरंच आवडतं का? तो तिच्या हाताला अलगद खेचत म्हणाला. तसं काही नाही, पण कॉलेजला जायचे आहे ना. ती त्याच्याकडून सुटण्याचा प्रयत्न करत म्हणाली. बरं जा, पण एका अटीवर सोडणार. तो तिचा हात पुन्हा पकडत गोड हसत बोलला. आणि ती कसली अट? तिने त्याच्या डोळ्यात बघत विचारले. तू रात्री लवकर झोपणार नाहीस, माझी वाट बघशील. मी येईल तेव्हा तू जागी असली पाहिजेस. तो तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेत म्हणाला. तुम्ही म्हणजे ना फारच लाडात यायला लागला आहात.
राधा लाजत म्हणाली, "ते तर येणारच. तू माझी बायको आहेस. तुझ्याकडून नाही लाड करून घेणार तर मग कोणाकडून घेणार हा?" तो तिच्या हातावर ओठ टेकवत पुटपुटला. राधाने त्याला हलकं ढकलत दार उघडलं आणि बाहेर निघून गेली. इंद्राच्या चेहऱ्यावर गोड हसू आलं. "लाजरे आहे पण माझीच आहे." तिची पाठमोरी पाहत तो केसावरून हात फिरवत पुटपुटला. शनायाच्या मनात सुडाची आग अजून पेटलेलीच होती. 8 दिवस उलटून गेले पण इंद्राच्या बायकोबद्दल काहीच माहिती मिळाली नव्हती आणि तिला अजून काहीच नुकसान पोहोचवता आलं नव्हतं याचा तिला प्रचंड राग आला होता. ती आरशासमोर उभी राहून स्वतःलाच पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर क्रूरतेची छाया स्पष्ट उमटलेली दिसत होती. इंद्रा मी असं हारणार नाही. तुला माझ्या अपमानाची किंमत मोजावीच लागेल." ती स्वतःशीच पुटपुटली. आज इंद्राचा द वॉरियर कंपनीचा प्रोजेक्ट संपला होता आणि यामधून त्याला भरपूर फायदाही झाला होता. याच खुशीमध्ये त्याने सर्व ऑफिसला पार्टी अनाऊन्स केली होती. 2 दिवसानंतर शनिवारी ती पार्टी एका 5 स्टार हॉटेलमध्ये त्याने ठेवलेली होती आणि त्याच्या सहकाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण पसरले होते. "हॅलो, हो मी बोलतोय." फोनच्या पलीकडून व्यक्तीचा आवाज आला. "काय, इंद्रा पार्टी ठेवतोय शनिवारी 5 स्टार हॉटेलमध्ये? म्हणजे अखेर संधी चालून आलीच हं? मी येणारच." "हो हो, अगदी योग्य वेळेची वाट पाहत होते मी. आता हा खेळ माझ्या पद्धतीने रंगेल." शनाया फोन ठेवत खुश होऊन बोलली. आज आफ्टरनून सेशननंतर श्लोक अगदी थकून ऑफिसमध्ये येत होता. आता एक क्लायंटबरोबर असलेली मीटिंग अटेंड करून तो नुकताच ऑफिसला पोहोचला होता. क्लायंट्सची भेट आणि सततच्या प्रवासाने तो खूप श्लोक ऑफिसमध्ये प्रवेश करतो. सकाळपासून मीटिंग्स, क्लायंटची भेट आणि सततच्या प्रवासाने तो खूप थकलेला वाटत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर तो थकवा अगदी स्पष्टपणे दिसत होता. त्याने कोट काढला आणि एक सुस्कारा टाकत सरळ आपल्या केबिनकडे वळाला. ऋचा अगदी त्याच्यासमोर उभी होती आणि तिची नजर केव्हाची श्लोकच्या चेहऱ्याला स्कॅन करत होती. त्याचा तो चेहरा आधीसारखा आनंदी दिसत नव्हता. हा तोच श्लोक आहे का जो नेहमी तिच्या मागे लागायचा, तिला चिडवायचा? तिच्याशी बोलायच्या निमित्ताने तो सतत काही ना काही नवे विषय काढायचा. तिला प्रश्नच पडला. त्याने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला परंतु तिने तेव्हाही फक्त त्याला नकारच दिला. तिच्याकडून काहीच प्रतिसाद भेटत नाही हे समजल्यानंतर तो पूर्णपणे बदलला होता. नव्हे, त्याने ते करून घेतले होते. आता त्याने स्वतःला फक्त कामात गुरफटून ठेवले होते. श्लोक तिच्या दिशेने बघतही नाही. त्याला ऋचा तिथे उभी आहे हेही जाणवत नाही. तो थोडा घाईत जात आपल्या डेस्कजवळ पोहोचतो आणि बाहेरच्यांना उद्देशून म्हणतो, "रिचा, एक कॉफी आत पाठव." श्लोक थकलेल्या, अगदी क्षीण आवाजात बोलतो. तो मोबाईलकडे पाहत सरळ केबिनमध्ये जातो. ऋचा काही क्षण तिथेच उभी राहते. तिचे हृदय क्षणभर थांबल्यासारखे वाटते पण श्लोकने ते तिथे आहे हे साधे पाहिलेही नाही. तिच्याकडे न बघताच तो आत गेला. "मॅडम, माझं एक काम आहे. मी जाऊ का घेऊन कॉफी?" तिच्या बाजूला उभ्या असलेल्या एका इंटर्नने तिच्याकडे वळून विचारलं. "त्यांनी रिचा मॅडमना कॉफी मागितली आहे ना? तू रिचा आहे का?" ऋचा थोडी भानावर येत चिडून बोलली पण ती अजूनही विचारात हरवलेली. "मॅडम, पण रिचा मॅडम आत्ताच बाहेर गेल्या. त्या नाहीत इथे." "मग मी जाते." ती इंटर्न उत्साहाने बोलली. "तुला काही काम नाही का? मग ही फाईल धर, पूर्ण रीड कर आणि डिटेल्स काढ." ऋचा चिडून तिच्या हातावर फाईल ठेवत बोलली. इंटर्न नाक मुरडून निघून जाते. ऋचा मात्र अजूनही तिथेच उभी होती विचार करत. श्लोक सर किती बदलले आहेत. आता साधे माझ्याकडे बघतही नाही. त्याचे प्रेम लगेच संपले का? ती कॉफी मग मध्ये ओतत बोलली. तिने जेव्हा त्याला नकार दिला तेव्हा तिला वाटलं होतं की हेच योग्य आहे पण आता त्याच्या थकलेल्या चेहऱ्याकडे पाहून तिला एक वेगळाच अपराधीपणा जाणवत होता. समोरून येणाऱ्या ऋचाची नजर जेव्हा एंट्री केली तेव्हाच त्याच्यावर पडली होती आणि त्याचा थकलेला निस्तेज चेहरा तिच्या नजरेस पडला. त्याची ती हालत बघून तिला खूपच वाईट वाटले. तिला काही दिवसांपूर्वी श्लोक आठवला. अगदी बिनधास्त हसून खेळून राहणारा,
त्याने तिला प्रपोज केले होते. तो बॉस आहे आणि ती फक्त एक एम्प्लॉई या गोष्टीचे भान ठेवून रुचा मात्र त्याला नाही म्हणाली होती. आपल्या वडिलांची असलेली गरिबी आणि हा अगदी श्रीमंत हाय सोसायटीमध्ये राहणारा मुलगा आपला आणि यांचा कुठेच मेळ नाही हे समजून तिने त्याला नकारच कळवला होता. त्याने तिला कन्व्हिन्स करण्याचा खूप प्रयत्न केला होता. मध्येच तिचे लग्न जमवण्याचा घरच्यांनी घेतलेला निर्णय याचाही त्याला खूपच त्रास झाला. रुचाने त्या लग्नाला नकार दिला होता ही गोष्ट त्याला अजूनही माहीत नव्हती. आता रुचाकडून काही रिस्पॉन्स भेटत नव्हता म्हणून आता त्याने स्वतःला अगदी कामांमध्ये बुडवून घेतले होते. तिच्यापासून थोडे अंतरच राखण्याचे त्याने ठरवले होते म्हणून आताही तो सरळ ऑफिसमध्ये त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. श्लोक केबिनमध्ये एकटक लॅपटॉपच्या स्क्रीनकडे बघत कामात गुंतला होता. त्याला थकवा स्पष्ट जाणवत होता पण तरीही तो स्वतःला कामात बुडवून ठेवत होता. दरवाजा हलकेच उघडून रुचा आत आली. तिच्या हातात श्लोकसाठी कॉफीचा कप होता. ती त्याच्या डेस्कजवळ आली आणि कप समोर ठेवत काही क्षण तिथेच उभा राहिली त्याला बघत. श्लोकने स्क्रीनवरून नजर न हटवता कॉफीचा कप उचलला आणि घोट घेतला आणि काही क्षण शांततेत त्याने डोळे मिटले. थँक्स रिचा. श्लोक कॉफी संपवून वरती बघतो आणि बस बघतच राहतो. रुचा काही क्षण स्तब्ध होऊन त्याच्या नजरेत हरवते आणि मग जशी अचानक तो नजर वर करतो तर त्याच्या नजरेसमोर रुचा उभी असलेली दिसते. क्षणभरासाठी त्याच्या डोळ्यात एक वेगळाच भाव उमटतो. आश्चर्य, आनंद, प्रेम. जणू काही तो या क्षणाची फार दिवसापासून वाट पाहत होता. त्या नजरेत पूर्वीसारखं श्लोकचं रुचावर असलेले प्रेम स्पष्ट जाणवत होतं. रुचाच्या मनातही काही क्षण गोंधळ उडतो. श्लोकच्या नजरेतलं ते प्रेम ती स्पष्ट पाहते. तिचं मन क्षणभर ढवळून निघतं पण ते केवळ काही सेकंदच. श्लोकला अचानक भान येतं. त्याच्या चेहऱ्यावर उमटलेला तो मोकळा भाव क्षणात नाहीसा होतो. आणखी काही काम होतं का? त्याने लगेच स्वतःला सावरलं आणि तो थंड प्रोफेशनल आवाजात बोलला. रुचा त्याच्या या अचानक बदललेल्या वागण्याने थोडीशी गडबडते. काही क्षणापूर्वीचा श्लोक आणि हा श्लोक किती वेगळा होता. नाही, काही नाही. म्हणूनच ती मागे वळते आणि दुसऱ्याच क्षणी ती मागे खेचली जाते आणि त्याच्या भारदास छातीवर जाऊन आपटते. आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील नवीन भागात. धन्यवाद.